नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस तलाठी मुंबई उच्च न्यायालय व सरळ सेवा भरतीमधील इतर सर्व पदांसाठी महत्त्वाचे जी आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे बघा. खूप वेळा विचारला जातो प्रत्येक भरतीमध्ये. याचं उत्तर कमेंट करायचं आहे बघा. ऑप्शन आहेत वर्गीस कुरियन, डॉक्टर M.S. स्वामीनाथन, सुधा मूर्ती, रतन टाटा. काय उत्तर असणार आहे? तर M.S. स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर M.S. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. ठीक आहे. हाच प्रश्न जागतिक हरित क्रांतीसाठी देखील विचारला जातो बघा. नॉर्मन बोरलॉग लक्षात ठेवायचे नाव. ठीक आहे. नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. नॉर्मन बोरलॉग. ठीक आहे. आता या ठिकाणी वर्गीस कुरियन आहेत बघा. हे श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती किंवा फ्लड जे काय आहे ऑपरेशन फ्लड त्याच्याशी संबंधित आहेत वर्गीस कुरियन. ठीक आहे. अमूल कंपनीची स्थापना जी आहे ती वर्गीस कुरियन यांनीच केलेली आहे. ऑपरेशन फ्लडशी संबंधित आहेत. श्वेत क्रांती पांढरी क्रांतीशी संबंधित आहेत. ठीक आहे. भारताचे मिल्कमॅन कोणास म्हणतात असा जर प्रश्न विचारला तर वर्गीस कुरियन हेच उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ओके. त्यानंतर बघा सुधा मूर्ती आहे बघा इथे ऑप्शन. तर या लेखिका किंवा समाजसेविका आहेत. ठीक आहे. सुधा मूर्ती या लेखिका किंवा समाजसेविका आहेत. पुढे प्रश्न आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन्स आहेत महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस. कोणी सुरू केलेली? तर महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ सुरू केली होती. ठीक आहे. महात्मा गांधी. कधी वर्ष विचारलं जाऊ शकतं. 1942 मध्ये ही चळवळ उभारण्यात आली होती. कोणती? तर चले जाव चळवळ. ठीक आहे. याची सुरुवात ऑगस्ट 1942 मध्ये मुंबई येथून झाली. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. चले जाव चळवळीची सुरुवात कुठून झाली? तर मुंबई येथून झाली. ठीक आहे. आणि या चळवळीमध्ये गांधीजींनी करा किंवा मरा हा नारा दिला होता. ठीक आहे. डू ऑर डाय, करा किंवा मरा हा नारा चले जाव चळवळीतच देण्यात आलेला होता. या ठिकाणी पंडित नेहरू आहेत बघा. भारताचे पहिले पंतप्रधान कोण विचारले जातात? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे UP या राज्याशी संबंधित आहेत. ठीक आहे. यांनी लिहिलेला भारताचा शोध किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ परीक्षेत खूप वेळा विचारला जातो. ठीक आहे. जो त्यांनी अहमदनगरच्या जेलमध्ये असताना लिहिलेला. ठीक आहे. जेलमध्ये असताना लिहिलेला, अहमदनगरच्या जेलमध्ये असताना भारताचा शोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. सोबतच ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे देखील पुस्तक आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यांची जी समाधी आहे तिचं नाव काय मला कमेंट करून सांगायचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची समाधी आहे तिचं नाव मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर आहेत बघा लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही जी घोषणा आहे ती लोकमान्य टिळकांची घोषणा आहे. शिवजयंती व गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनीच केली होती. केसरी हे मराठीत व मराठा हे इंग्रजीत वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनीच सुरू केलं होतं. भगवद्गीतेवर आधारित गीतारहस्य हा जो ग्रंथ आहे तो भगवद्गीतेवर आधारित लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. गीतारहस्य मंडाल्याच्या तुरुंगात असताना हा लिहिलेला आहे त्यांनी. गीतारहस्य खूप वेळा विचारलेला आहे परीक्षेत. द आर्क्टिक होम इन द वेदाज हे देखील पुस्तक त्यांचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीमध्ये चिखली या ठिकाणी झाला होता. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? ऑप्शन्स आहेत तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, सरपंच. कोण असतात ग्रामपंचायतीचे सचिव? तर ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. त्यानंतर प्रश्न आहे डॅश डॅश हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. कोण होते? ऑप्शन्स आहेत कमला हॅरिस,
ऋषी सुनक, महेंद्र चौधरी, भारत जगदेव. काय उत्तर असणार आहे तर ऋषी सुनक. ठीक आहे, ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत जे ब्रिटनचे माजी पंतप्रधान आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या सुप्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत वि स खांडेकर, प्र के अत्रे, वि वा शिरवाडकर, दामले. काय उत्तर असणार आहे तर वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं. यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912. ठीक आहे, 27 फेब्रुवारी 1912 नाशिकमध्ये झालेला यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, 27 फेब्रुवारी. यांचं नटसम्राट हे सर्वाधिक गाजलेलं नाटक, याला ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे नटसम्राटला. ठीक आहे, आणि हे नाटक परीक्षेत खूप वेळा विचारलं जातं, नटसम्राट. ठीक आहे, या ठिकाणी दामल्यात बघा, यांचं पूर्ण नाव विचारलं जातं केशवसूत. ठीक आहे, यांना केशवसूत म्हटलं जातं. कृष्णाजी केशव दामले असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, केशवसूत कृष्णाजी केशव दामले. या ठिकाणी वि स खांडेकर आहेत बघा, विष्णू सखाराम खांडेकर. ठीक आहे, यांच्या ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ भेटलेला आहे आणि तो पहिला ज्ञानपीठ आहे मराठी भाषेतील. ठीक आहे, पहिला ज्ञानपीठ ययाती या कादंबरीला भेटलेला आहे, जी विष्णू सखाराम खांडेकर यांची कादंबरी आहे, मराठीतील पहिला ज्ञानपीठ. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? ऑप्शन्स आहेत मॅडम इन्स्पेक्टर, मॅडम सर, मॅडम कमिशनर, मॅडम पोलीस. काय उत्तर असणार आहे मॅडम कमिशनर. ठीक आहे, मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलेलं आहे मीरा बोरवणकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, विम्बल्डन ही स्पर्धा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट टाईप झाले 2 वेळा बघा, या ठिकाणी ऑप्शन देखील चुकलेले आहेत. तर या ठिकाणी विम्बल्डन ही जी स्पर्धा आहे ती टेनिसशी संबंधित स्पर्धा आहे. ठीक आहे, टेनिसशी संबंधित स्पर्धा आहे. त्यानंतर प्रश्न आहे, शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ठीक आहे, उत्तर कमेंट करा. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅशला पॉवर हाऊस ऑफ सेल किंवा पेशीचे ऊर्जा स्रोत म्हणतात. ऑप्शन्स आहेत DNA, RNA, लायसोसोम, मायटोकॉन्ड्रिया. काय उत्तर असणार आहे तर मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियाला पॉवर ऑफ सेल किंवा पेशीचे ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. या ठिकाणी DNA आहे बघा, फुल फॉर्म विचारला जातो डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड असा फुल फॉर्म आहे DNAचा. RNA आहे, याचा देखील फुल फॉर्म विचारला जातो रायबो न्यूक्लिक ॲसिड असा RNAचा फुल फॉर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत. त्यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे गीतांजली या कादंबरीसाठी. ठीक आहे, गीतांजली कादंबरीसाठी पहिले नोबेल मिळालेले आहे भारताकडून. ठीक आहे, 1913 मध्ये. त्यानंतर बघा दुसरे आहेत CV रमन, नोबेल मिळवणारे 1930 मध्ये यांना मिळालेले आहे. CV रमन हे दुसरे भारतीय आहेत नोबेल मिळवणारे. ठीक आहे, भौतिक शास्त्रासाठी यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 21 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 12 फेब्रुवारी, 2 जानेवारी. काय उत्तर असणार आहे 2 जानेवारी. ठीक आहे, दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांचा जो रेझिंग डे आहे तो 2 जानेवारीला साजरा केला जातो. ठीक आहे, 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झालेला आहे, स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? ऑप्शन्स आहेत पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण, नागपूर. कुठे भरतो तर त्र्यंबकेश्वर, नाशिक. ठीक आहे, त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो.
भारतात मित्रांनो 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. उत्तराखंडमधील हरिद्वार, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर आणि मध्य प्रदेशातील उज्जैन. ठीक आहे, या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. या ठिकाणी पंढरपूर आहे बघा. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला जातो. सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पैठण ही संत एकनाथांची समाधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा या तालुक्यामध्ये, पैठण तालुक्यामध्ये जायकवाडी हे धरण आहे, ज्याला नाथसागर असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत विक्रम साराभाई, सरदार पटेल, दादाभाई नौरोजी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कोणास ओळखलं जातं मिसाईल मॅन म्हणून? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. हे भारताचे राष्ट्रपती देखील होते 2002. ठीक आहे, 2002 ते 2007 या कालावधीसाठी भारताचे राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे. जन्म 1931 मध्ये रामेश्वरम तमिळनाडू या ठिकाणी झाला होता. यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे 1997 मध्ये. ठीक आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न कधी मिळाला विचारलं तर 1997 उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी विक्रम साराभाई आहे बघा, इस्रोचे जनक किंवा संस्थापक आहेत. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांना म्हटलं जातं. त्यानंतर सरदार पटेल आहेत बघा, भारताचे लोहपुरुष किंवा फौलादी पुरुष कोण आहेत? तर सरदार वल्लभभाई पटेल, आयरन मॅन ऑफ इंडिया. ठीक आहे. भारतातील जो सर्वात उंच पुतळा आहे तो यांचाच आहे, गुजरात राज्यामध्ये. ठीक आहे, केवडिया या ठिकाणी. त्याची उंची मला कमेंट करून सांगायचं आहे आणि त्याचं नाव देखील कमेंट करून सांगायचं आहे. दादाभाई नौरोजी आहेत बघा, यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कर्णधाराने कोणतीही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही? ऑप्शन्स आहेत विराट कोहली, रोहित शर्मा, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी. काय उत्तर असणार आहे? तर विराट कोहली यांनी याच्या नेतृत्वात ICC ट्रॉफी कोणतीही जिंकलेली नाही भारताने. ठीक आहे. रोहितच्या नेतृत्वात बघा, या ठिकाणी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात T20 विश्वचषक 2024. ठीक आहे, 2024चा T20 विश्वचषक जिंकलेला आहे भारताने. ठीक आहे. त्यानंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही देखील रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत जिंकलेला आहे. रोहित शर्माच्या नावावर किती ट्रॉफीज झाल्या? ICCच्या 2 ट्रॉफीज झाल्या. त्यानंतर बघा, या ठिकाणी कपिल देव आहेत, यांच्या नेतृत्वात भारताने पहिला एक दिवसीय विश्वचषक जिंकलेला 1983 मध्ये. ठीक आहे, पहिला विश्वचषक एक दिवसीय जिंकलेला 1983 मध्ये. ठीक आहे. तर कपिल देव यांच्या नावावर एक ICC ट्रॉफी आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आहेत बघा, यांच्या नेतृत्वात भारत 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2011 मध्ये एक दिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला होता. तर महेंद्रसिंग धोनीच्या नावावर 3 चॅम्पियन्स ट्रॉफी आहेत. ठीक आहे. तर सर्वाधिक कोणाच्या नावावर आहेत? महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहेत. विराट कोहली याच्या नावावर एकही नाही. त्यानंतर प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? कोणास म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? तर विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे, मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. दादासाहेब फाळके ऑप्शन बघा, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? तर दादासाहेब फाळके यांना म्हणतात. सरकारने यांच्या स्मरणार्थ 1969 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. ठीक आहे. चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर दादासाहेब फाळके हा पुरस्कार चित्रपट सृष्टीतील सर्वात उंच किंवा सर्वोच्च पुरस्कार आहे. पहिला चित्रपट
भारतातील पहिला चित्रपट कोणी तयार केला होता? तर दादासाहेब फाळके यांनी सुरू केला होता 1913 मध्ये. ठीक आहे, 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला चित्रपट तयार केला, जो मूकपट होता, म्हणजे फक्त चित्र पाहू शकतो, आवाज येणार नाही असा चित्रपट होता. चित्रपटाचं नाव राजा हरिश्चंद्र. ठीक आहे, राजा हरिश्चंद्र. ठीक आहे. त्यानंतर पहिला बोलपट कोणता आहे? म्हणजे ऑडिओ व्हिडिओ दोन्ही. तर आलम आरा हा भारतातील पहिला चित्रपट आहे ज्याला ऑडिओ व्हिडिओ दोन्ही होते. त्यानंतरचा प्रश्न, एनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे कोणता रोग होतो? ऑप्शन्स आहेत मलेरिया, हत्तीपाय रोग, क्षयरोग, एड्स. काय उत्तर असणार आहे? तर मलेरिया. ठीक आहे, मलेरिया हा जो रोग आहे तो एनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो. ठीक आहे. हत्ती रोग कशामुळे होतो? तर क्युलेक्स प्रजातीच्या डासामार्फत. ठीक आहे, क्ल्युसेक्स असं नाव आहे. क्ल्युसेक्स या प्रजातीच्या डासामार्फत हत्ती रोग पसरतो. क्षयरोग कशामुळे होतो मला कमेंट करून सांगायचंय. एड्स हा HIV विषाणूमुळे होतो. ठीक आहे, HIV विषाणूमुळे होतो. क्षयरोग कशामुळे होतो कमेंट करून सांगायचंय. त्यानंतरचा प्रश्न आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे राऊंड 2 मध्ये कोणते विमानतळ देशात अव्वल आलेले आहे? ऑप्शन्स आहेत रांची, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सुरत. काय उत्तर असणार आहे? तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे जे विमानतळ आहे ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे राऊंड 2 मध्ये देशात अव्वल आले आहे. पुढे, INS वाक्षीर पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती आहेत किंवा कितवे राष्ट्रपती आहेत? पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. तर बघा, द्रौपदी मुर्मू दुसऱ्या राष्ट्रपती आहेत INS वाक्षीर पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या. त्यानंतरचा प्रश्न, नुकतंच कोणत्या राज्याला टायगर प्रेझेन्स दर्जा प्राप्त झालेला आहे? ऑप्शन्स आहेत आसाम, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. काय उत्तर असणार आहे? तर गुजरात. ठीक आहे, गुजरात या राज्याला अलीकडेच टायगर प्रेझेन्स हा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे होणार आहे? ऑप्शन्स आहेत नांदेड, सातारा, नवी दिल्ली, छत्रपती संभाजीनगर. काय उत्तर असणार आहे? तर नांदेड. ठीक आहे, नांदेड या ठिकाणी 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. पुढील प्रश्न, ग्लोबल चेस लीग 2025चा विजेता कोण ठरला आहे? ऑप्शन्स आहेत त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स, अपग्रेड मुंबा मास्टर्स, अल्पाईन SG पायपर्स, PBG अलास्कन नाईट्स. कोण आहे? तर बघा, अल्पाईन SG पायपर्स हा ग्लोबल चेस लीग 2025चा विजेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आहेत एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस. काय उत्तर असणार आहे? तर देवेंद्र फडणवीस. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, रेल्वे विकास निगम लिमिटेडचे नवीन CMD कोण बनले आहेत? ऑप्शन्स आहेत प्रकाश सिंग, सोनाली मिश्रा, सुकमलचंद जैन, सलील अहमद. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन D सलील अहमद. ठीक आहे, रेल्वे विकास लिमिटेड याचे नवीन CMD बनले आहेत सलील अहमद. शेवटचा प्रश्न आहे, आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र कोणी विकसित केले आहे? ऑप्शन्स आहेत इस्रो, गोदरेज एरोस्पेस, टाटा, DRDO. काय उत्तर असणार आहे? तर DRDO ने. ठीक आहे, आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र DRDO ने विकसित केलेले आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला मित्रांशी शेअर करायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.